नमस्कार, वर्षाच किचन मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत. तर आज कुठलीच रेसिपी नाही, तर आज एक ट्रिक मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर तुम्ही बघू शकता इथे अर्धा लिटर दूध गरम करायला ठेवलेलं आणि विसरून गेली आणि माझ्या पातेल्याचे हे हाल झालेले आहे. दूधही जळालं आहे, पातेलंही जळालेलं आहे, भरपूर टेन्शन आलेलं. आईची एक ट्रिक आठवली आणि मग ती ट्रिकसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर इथे मी 2 चम्मच मीठ घेतलेलं आहे, 1 चम्मच इथे मी सोडा घातलेला आहे आणि 2 लिंबाचा रस मी पिळून घेतलेला, तो संपूर्ण यामध्ये मी घातलेला आहे. आता यामध्ये आपल्याला 2 ग्लास पाणी घालायचं आहे. म्हणजे पातेल्यात जेवढं बसेल तेवढं आपल्याला इथे पाणी घालायचं आहे. म्हणजे पातेलं जेवढं जळालेलं आहे तिथपर्यंत आपल्याला इथे पाणी घालायचं आहे. त्यानंतर इथे 1 चम्मच मी डिटर्जंट घातलेली. तुमच्याकडे कोणतीही जी असेल ती यामध्ये घातली तरीही चालेल. ते सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. आता इथे मी गॅस लावते आहे आणि गॅस लावल्यावर गॅस हा आपल्याला मंदच ठेवायचा आहे, कारण मग आपलं पाणी हे उकळून खाली जाऊ शकतं. मंद आचेवर गॅसवर आपल्याला हे पाणी उकळू द्यायचं आहे, गरम करून घ्यायचं आहे. म्हणजे असं पाणी गरम झालेलं तर जे जळालेला भाग आहे तो नरम होतो आणि मग काढायला सोपं जातं. तर इथे मी पाणी गरम झालेलं आहे, तर चम्मचच्या सहाय्याने मी संपूर्ण टोप हा घासून घेते आहे. कडेने संपूर्ण जेवढं पण जळालेलं आहे ते सगळं चम्मचच्या सहाय्याने काढून घेते आहे आणि तळालासुद्धा जे जे लागलेलं आहे ते सुद्धा मी इथे चम्मचच्या सहाय्याने संपूर्ण काढून घेते आहे. इथे मी संपूर्ण चम्मचच्या सहाय्याने काढून घेतलेलं. आता हे पाणी आपल्याला फेकून द्यायचं नाही, कारण ह्याच पाण्याने परत आपल्याला हे टोप घासून घ्यायचं आहे. तर इथे संपूर्ण पाणी मी एका दुसऱ्या टोपमध्ये काढून घेतलेलं. आता तुम्ही बघू शकता एवढं आपलं पातेलं अजूनसुद्धा बऱ्यापैकी घासायचं बाकी आहे. तर हे पातेलं आता आपल्याला असं चम्मचच्या सहाय्याने संपूर्ण कडेने सुद्धा आपल्याला चम्मचने असं घासून घ्यायचं आहे. हे छान असं नरम झालेलं आहे, त्यामुळे ते सहज घासलं जातं. आता कडेने आणि तळाला जे जे जळालेलं आहे ते आपल्याला चम्मचच्या सहाय्याने घासून घ्यायचं आहे आणि जे पाणी आपण उकळून घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला ते बुडवून परत असं घासून घ्यायचं आहे. म्हणजे ते छान असं नरम होतं आणि सहज घासलं जातं. तर इथे चम्मचच्या सहाय्याने मी संपूर्ण टोप घासून घेतलेला, बऱ्यापैकी निघालेला आहे. आता आपण जी स्टीलची घासणी असते त्याला काथ्यासुद्धा म्हणतात, तो काथ्या घेतला मी आणि आपल्याला ते टोप आता असं परत काथ्याने घासून घ्यायचं आहे. एवढं जास्त होत नाही, सहज हे घासलं जातं आणि सहज असं आपलं पातेलं निघते. बघून तरी असं वाटते की आपलं पातेलं निघेल. तर इथे मी काथ्याच्या सहाय्याने संपूर्ण पातेलं इथे घासून घेते. तर बऱ्यापैकी इथे माझं पातेलं निघालेलं आहे, तर वाटते आता स्वच्छ होईल म्हणून. तर इथे संपूर्ण पातेले मी काथ्याच्या सहाय्याने असं साबणाच्या आणि काथ्याच्या सहाय्याने घासून घेतलेलं आहे आणि जे पाणी आपण गरम करून घेतलेलं त्याच पाण्यामध्ये मीठ डुबवून परत हे पातेलं एक वेळा परत असं घासून घेते. अजून तरी ते पहिल्यासारखं झालेलं नाही, पण मला माझ्या पहिल्यासारखं पातेलं करून घ्यायचं आहे, त्यामुळे मी अजून एकदा परत असं साबणाचा हात घेऊन हे पातेलं संपूर्ण असं काथ्याच्या सहाय्याने घासून घेते. आता इथे माझं संपूर्ण पातेलं घासून झालेलं आहे आणि धुवूनसुद्धा झालेलं आहे. तर तुम्ही बघू शकता असं आपलं इथे पातेलं निघालेलं आहे. माझ्यासारख्या अशा बऱ्याच बायका आहेत, त्यांचं दूध गरम करायला ठेवलेलं आणि असं जळून जातं. तर ह्याची ट्रिक एकदा नक्की ट्राय करून बघा आणि बघा तुमचंसुद्धा पातेलं नव्यासारखं होईल. तर चला, कसं वाटलं मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. लाईक शेअर करा आणि वर्षाच किचन मराठीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा.